सविस्तर पाहूयात। मुंबईतल्या जागा वाटपासंदर्भात आज हॉटेल ट्रायडंट मध्ये महाविकास आघाडीची बैठक होतीये। दुपारी 4:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर शनिवारी ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मुंबईतील 36 जागांसाठी आपापल्या पक्षांचे प्रस्ताव मांडले। जागांचं गणित पाहिल्यास ठाकरे गटानं 20 ते 25 जागा प्रस्तावित केल्याचं कळतंय। तर राष्ट्रवादीचे शरद पवार गट 7 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे। तिकडे काँग्रेसने 13 ते 15 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा, पण आता कोण माघार घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे आहेत आपल्यासोबत। रौनक, आपण पाहतोय विधानसभेच्या मुंबईतील जागांवरून आता मवियामध्ये कुठेतरी रस्सीखेच होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। सविस्तर अपडेट द्याल, आजच्या बैठकीत नेमकं काय होऊ शकतंय? वर्षा, आपल्याला माहिती आहे की शनिवारी महाविकास आघाडीची जागा वाटप संदर्भात पहिली बैठक पार पडली आणि यामध्ये तिन्ही पक्षांकडून आपले आपले प्रस्ताव जे आहेत ते सादर करण्यात आले आणि ही शक्यता पहिलेपासूनच व्यक्त केली जात होती की मुंबई संदर्भात जागा वाटप संदर्भात चर्चा होईल तर तिन्ही पक्षांमध्ये खटके उडणं हे स्वाभाविक आहे। कारण काँग्रेसचं ज्या पद्धतीची भूमिका आहे, काँग्रेसने स्पष्ट केलेलं आहे की त्यांना मुंबईमध्ये लोकसभाप्रमाणे कमी जागा बिलकुल यावेळेस अपेक्षित नाहीये, त्यांना इथे मोठा वाटा हवा आहे। मात्र आपल्याला जर बघितलं तर ज्या पद्धतीचा प्रस्ताव शिवसेना युबीटी कडनं ठेवण्यात आलेला आहे, जवळपास 20 जागांवर त्यांनी दावा केलेला आहे। काँग्रेसनी जवळपास 15 जागांवर दावा केला। त्याच्यामुळे जर मुंबईच्या जागा संदर्भात जर आपण बघितलं तर 36 जागा आहे आणि अशातच जर 20 जागा शिवसेना युबीटीने मागितलं तर निश्चितपणे काँग्रेसला याचा फटका बसू शकतो। या सेकंड नेत्यांच्या फळीमध्ये जी चर्चा सुरू आहे यामध्ये हा मुद्दा सॉल्व्ह होईल याची शक्यता फार कमी आहे। सेकंड राऊंडचं बैठकीमध्ये या संपूर्ण संदर्भात चर्चा होणार आहे। जी माहिती सूत्रांच्या वतीने उपलब्ध होते की स्वतः शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये जेव्हा चर्चा सुरू होईल त्यामुळे त्यानंतरच मुंबईचा तिढा जो आहे तो सुटण्याची शक्यता आहे। कारण अनेक अशा जागा आहे, बांद्रे पूर्व जी जागा आहे त्याच्यावरनं देखील काँग्रेसला पण ती जागा हवी आणि शिवसेना युबीटीने पण तिथे दावा केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की जिशान सिद्दीकी जे सध्या अजित पवारांच्या संपर्कात आहे, काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांनी ती जागा मागच्या वेळी 2019 मध्ये जिंकली होती। त्याच्यामुळे ती जागा त्यांना मिळावी अशा स्वरूपाचा आग्रह काँग्रेसचा आहे। दुसरी जी जागा आहे ती नसीम खान चांदिवली विधानसभावाली जागा आहे। आता तिथे लांडके जे शिवसेना युबीटी कडनं निवडून आले होते ते तिथे आमदार आहेत, त्याच्यामुळे ती जागा नसीम खान साठी हवी आहे। अशा अनेक जागांवर काँग्रेस आणि शिवसेनामध्ये मतभेद आहेत। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं या संपूर्ण संदर्भात काही क्लॅरिटी येते का? संजय राऊतांनी जे वक्तव्य केलंय त्याच्याशी काँग्रेस सहमत नाहीये। संजय राऊतांनी सांगितलंय की 99% जागांवर आमचं एकमत झालेलं आहे, पण काँग्रेसची संजय राऊतांच्या या वक्तव्याला सहमती दर्शवली नाहीये। निश्चितच, त्यामुळे आजच्या बैठकीत काय होतं हे पाहावं लागेल। रौनक, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।